गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। शेतात वायर कंपाऊंडचे काम सुरू असताना पारधी समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गंगापूर तालुक्यातील रामपुरी वडगाव येथील जयश्री सखाराम चौहान यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या कुटुंबियांसह आणि इतर महिलांसोबत शेताचे वायर कंपाऊंड उभारण्याचे काम करतात। छत्रपती संभाजीनगर येथील शकील अहमद सिद्दीकी यांच्या भेंडाळा शिवारातील गट क्रमांक 232 आणि 237 मधील शेतात 4 जून रोजी सकाळी काम सुरू असताना 2 जण तेथे आले। संबंधित जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असल्याचे सांगत त्यांनी काम थांबवण्यास सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला। मात्र मालकाच्या सूचनेनुसार काम सुरू ठेवणार असल्याचे महिलांनी सांगितल्यानंतर वाद वाढल्याचा आरोप आहे। यावेळी तक्रारदार महिलेला तिच्या समाजावरून कथित जातीवाचक शब्द वापरून अपमानित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तसेच दुसऱ्या आरोपीने महिलेला चापट मारली, तिचा हात पकडला, साडीचा पदर ओढला आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेनंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामुळे भेंडारा परिसरात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहणार आहे।